आज ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा होते आहे की अजूनही काही काळ कार्यकर्त्यांना वाट पाहावी लागते? कशाला वाट? कार्यकर्त्यांनी युती स्वीकारलेली आहे. असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातल्या युतीविषयी कोणाच्या मनात समरम नाही आणि कार्यकर्त्यांच्या मनात तर अजिबात नाही. मुंबईसह अनेक महानगरपालिकेत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन कामाला लागलेले आहेत. दोन्ही पक्षांकडून तशा सूचना गेलेल्या आहेत आणि सूचना जाण्यापेक्षाही आधी जे कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह आणि मनोमिलन झालेलं आहे ते आम्ही स्वतः अनुभवतो. बघा की ही युती जी आहे, शिवसेना उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे, फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला. आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे. आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ. पण आजपासून नॉमिनेशनमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. खरं आहे, ही निवडणूक प्रक्रिया आज सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता आम्हाला फार वेगानं काम करावं लागतं. नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरलासुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या 7-8 महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतो. त्यात विषय मुंबई महानगरपालिकेचा. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. काही विद्यमान नगरसेवक असतात, त्यांच्या जागांची अदलाबदल होत असते युतीमध्ये, तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आत्ता मी थोड्या वेळाने माननीय उद्धवजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. काय एबी फॉर्म वाटप केले जाणार असंही कळतंय. नाही, एबी फॉर्मचं वाटप सुरू झालेलं आहे. नाही, त्याचबरोबर तुमचं एक आज सकाळी ट्विट आलेलं आहे, त्या ट्विटमधून नेमका अर्थ काय तुम्हाला बोलायचं आहे ते समजत नाही. काय तुम्ही सांगा, नाही सांगा. काय ना क्या ना चुप्या लेकर मर जाएंगे असं. हो, माणसाने बोललं पाहिजे. मग शेवटच्या टप्प्यात 2 चमचे पाणी भरताना अरे माझं हे बोलायचं राहून गेलं. ही राष्ट्रीय समस्या. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले निकाल लावण्यात आले, ज्या पद्धतीने बिहारचे निकाल लावण्यात आले, ज्या पद्धतीनं लोकशाहीचा गळा घोटला जातो, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सर्व संविधानिक संस्था या भारतीय जनता पक्षासारख्या नेत्यांच्या पायाखाली चिरडल्या जातात, त्याच्यावरती जर आता बोललो नाही तर नंतर उशीर झाला आणि बोलायचं राहून गेलं, अशा भावना मरताना येण्यापेक्षा जिवंतपणे आलेल्या आहेत. आमच्यासारखे लोक जिवंतपणे लढत आहेत, कारण आम्ही मुडदे नाही आहोत आणि जिवंत माणसं 5 वर्ष वाट बघत नाही. हा देश मुडद्यांचा नाही, जिवंत माणसांचा देश आहे. महाराष्ट्र जिवंत माणसांचं राष्ट्र आहे. राऊतसाहेब, आपण म्हणालात की आज संध्याकाळी किंवा कदाचित उद्या ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकेल किंवा तसं एक चिन्ह आहे. युतीची घोषणा म्हणण्यापेक्षा जागा वाटपासंदर्भातली घोषणा. युती झालेली आहे. युती झाली, पण त्यात असं म्हणता अशी माहिती मिळते, राज ठाकरेंचं असं मत आहे की जोपर्यंत जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा का काही करू नका. राजसाहेबांनी तुम्हाला अधिकृतपणे हे कळवलं आहे का? मला वाटतं नाही. राजसाहेबांनी असं काही केलेलं नाही आहे. राजसाहेब आणि उद्धवसाहेब आम्ही सगळे एकमेकांच्या संवादामध्ये आहोत आणि त्यांचं म्हणणं चुकीचं काय आहे? जर त्यांनी तशी भावना व्यक्त केली असेल ते चुकलं का? की जागा वाटप पूर्ण झाल्याशिवाय कुठली युती जाहीर होत नाही ना. मग शिंदेंची आणि भाजपची युती काढली आहे जाहीर करण्याची. अजित पवार आणि भाजपमध्ये अद्याप युती का डिक्लेअर झाली नाही?
आमच्यामध्ये ही सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत एवढंच मी सांगू शकतो. नाही पण राऊतसाहेब, त्यात माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडू असे जे मराठी भाषिक बहुल भाग आहेत, तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. त्यात जागा वाटपाचा आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत आणि मनापासून एकत्र आहोत. जागा वाटपासंदर्भात कुठेही ताणतणाव, रस्सीखेच नाही. भांडूप किंवा इतर जे तुम्ही भाग म्हणताय हे त्यांना गेले काय किंवा आमच्याकडे आले काय, ते शेवटी युतीमध्येच राहणार आहेत. या भावनेतून आम्ही काम करतो आहोत. त्याच्यामुळे कोणी एखाद्या जागेसाठी अडून बसलं आहे असं कुठेही आमच्या दोन पक्षामध्ये घडत नाही. या चुकीच्या बातम्या तुमच्यापर्यंत जे देत आहेत हा त्यांना माझा संदेश आहे. पण त्यांची मागणी आहे की मागणी का नसावी? मागणी का नसावी? या भागात जागा 2009ला मनसेचेही आमदार होते, मनसेचेही नगरसेवक होते, तर किमान 3 जागा या सगळ्या मराठी भाषिक बहुल भागांमध्ये मिळाव्या. नाही, अशा पुढ्या कोण सोडतं मला माहीत नाही. जागा वाटप अत्यंत फेअर पद्धतीने सुरू झालं आणि त्याच पद्धतीने ते संपलं. अनेक जागांवरती दोन्ही पक्षांचा कार्यकर्त्यांचा अधिकार असतो. एखादी जागा मनसेने मागितली असेल की आम्हाला द्या, त्यात चुकलं काहीच नाही, किंवा आमच्या लोकांनी हक्क सांगितला असेल तर काहीच. आमच्या 84 जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर 100च्या वर जाऊन पोचल्यावरती सगळ्यात जास्त अडचणी जागा वाटपात मोठ्या पक्षाला येत असतात. लक्षात घ्या, सगळ्यात जास्त अडचण भारतीय जनता पक्षाची होणार आहे जागा देताना. पण आमच्यामध्ये आणि मनसेमध्ये असा जागा वाटपावरून कोणताही विसंवाद नाही. जागा तुमच्याकडे राहिली काय, जागा आमच्याकडे राहिली काय, ती मराठी माणसाच्या युतीतून जिंकून येणं महत्त्वाचं आहे. कार्यकर्ते संभ्रमात आहे. पण एवढं उदार धोरण जर दोन्ही भावांनी स्वीकारलं असेल तर अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस असताना अजूनही युतीची अधिकृत घोषणा कशा जागा करता वाटप जाहीर का केलं जात नाही? ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये 2 भाऊ एकत्र आले तेव्हाच युतीची घोषणा झाली. तुम्हाला चिंता कशा करता पाहिजे की आता का घोषणा नाही, उद्या का घोषणा नाही? करू ना, आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू. तुम्हाला पाहिजे त्या तारखेला आम्ही करणार नाही. तुमचा अजेंडा मीडियाचा राबवणार नाही. आमचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्यानुसार आम्ही कार्यकर्ते म्हणतात 2017ची पुनरावृत्ती होणे अगदी शेवटच्या घटकापर्यंत होणार नाही. असं कार्यकर्ते काही म्हणत नाही. कार्यकर्त्यांशी आमचा संवाद आहे सगळ्यांशी. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ह्या वेळेला कोणताही संभ्रम नाही. त्यावेळेला जे काय तुम्ही म्हणताय तेव्हा चर्चा सुरू झालेली नव्हती. तेव्हा सगळे हवेतले हवाबाण हरडे बाण होते. आता रिसर चर्चा, बैठका, जागा वाटप पूर्ण झालेलं असल्यावरती कार्यकर्त्यांनाही माहिती आहे कुठे काय चाललं आहे आपापल्या भागात. त्याच्यामुळे तुम्ही कार्यकर्त्यांची चिंता इतरांनी करू सर्वच राजकीय पक्षांना माजी नगरसेवक आपले गेलेले आहेत, ते जर परत येत असतील तर त्यांना दरवाजा उघडा असणार कशा का? करता? कारण प्रत्येकाला तिथे सीट मिळेल असं दिसत नाहीये. आमचं जागा वाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेलं आहे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचं उमेदवारी कापून गद्दारांना त्या जागा द्याव्यात एवढी वाईट वेळ शिवसेनेवर आलेली नाही. सर्व राजकीय पक्षांना भीती आहे की बंडखोरी होऊ शकते. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी हे धोरण स्वीकारलं आहे का की जागा वाटप किंवा अधिकृत घोषणा ही करण्यास थोडा विलंब करावा? मला असं वाटत नाही. शिवसेना युबीटी मध्ये बंड होणार नाही. बघा, बंड कुठे होत नाही, बंड कुठे होत नाही. पण या वेळेला शिवसेना आणि मनसे युतीमध्ये अशा प्रकारचं काही घडेल असं मला वाटत नाही. शरद पवार साहेबांच्या पक्षाशी जयंतराव पाटील चर्चेमध्ये आहेत. ते आमच्या जी जागा वाटपातली आमची जी टीम आहे स्वतः उद्धव ठाकरे साहेबांशी जयंत पाटील चर्चा करतात. काँग्रेस हा विषय बंद झालेला आहे. नक्कीच आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू की कुठे कटुता न ठेवता आपण मुंबईमध्ये लढू आणि भविष्यामध्ये निवडणूक निकाल झाल्यावरती सुद्धा आपल्याला मुंबईच्या रक्षणासाठी एकमेकाला कशी मदत करता येईल या संदर्भात आमची वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली. म्हणजे निवडणुकांच्या निकालानंतर मैत्रीपूर्ण लढती म्हणता येईल? नाही, मला असं म्हणतं नाही राऊतसाहेब, म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर जर काही परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसची मदत लागली तर ती घेतली जाईल.
मग काँग्रेस का भाजपला मदत करणार का? साधा प्रश्न आहे ना. काँग्रेसची लढाईसुद्धा राष्ट्रद्रोही, जातंध आणि धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे. काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं, आम्ही त्यांचं अभिनंदन केलं. आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल. पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही 100चा आकडा 100% पार करतो. त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी ह्या पुण्यामध्ये एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आणि घड्याळ या चिन्ह एका चिन्हावर लढण्यासाठी आता बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये, कुटुंबामध्ये, भले राजकीयदृष्ट्या असेल, आम्ही राजकीयदृष्ट्या नाही, आम्ही भावनिकदृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही. पण परवाच्या दिवशी राऊत साहेब तुम्ही एक असं मत व्यक्त केलं की अजित पवारांशी हात मिळवणे भाजपशी म्हणजे भाजपला 100% आणि अप्रत्यक्षपणे मदत. असं याबाबत माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं. पण त्यांनी अशा प्रकारे काही घडेल म्हणजे भाजपशी हात मिळवणी केली जाईल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली. काँग्रेसच्या हायकमांडशी संवाद साधला जातोय, परंतु स्थानिक पातळीवरती तुमचं काही बोलणं सुरू आहे का? मैत्रीपूर्ण लढती आणि बघा, स्थानिक पातळीवरती आमची सातत्यानं चर्चा सुरू आहे. आमचे सहकारी आहेत महाविकास आघाडीतले. जर कोणाला वाटत असेल की महाविकास आघाडी तुटली, अजिबात तुटलेली नाही. महाविकास आघाडी कायम आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, डावे पक्ष हे सगळे आम्ही अजून एकत्र आहोत. महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेकदा वेगळे निर्णय घ्यावे लागतात. चला, धन्यवाद. काल सर्वोच्च न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दिलासा दिला. एक्स्ट्रीम फाईल बद्दल पृथ्वीराज चव्हाण आणि सगळं समोर आल्यानंतर सांगितले 350 GB हा सगळा डेटा. त्यातला किती आला आहे? 2 GB झाला आहे. तुम्हाला वाटतं काही नावं 100% आहेत. ती दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही डील सुरू आहे ट्रम्प प्रशासनाशी, पण त्याला किती यश मिळेल मला माहीत नाही. सर, इटलीमधनं हद्दपार झालेला प्रकल्प आता कोकणात येऊ घातलेला आहे. उदय सामंत म्हणतात कोकणाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे केमिकल म्हणजे रासायनिक कारखान्यांसंदर्भात. प्रत्येक समुद्र असल्यामुळे बाजूला किंवा नद्या असल्यामुळे शुद्ध रासायनिक प्रकल्पांना त्याची गरज असते आणि सगळे जगातून हद्दपार केलेले रासायनिक प्रकल्प हे कोकणामध्ये डंप केले जातात. हे चुकीचं आहे. चला, चंद्रपूरमध्ये पराभवानंतर आता मुनगंटीवार खूप नाराज असलेला असं आहे की तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पक्षाला ते कारणीभूत ठरलाय की बघा, सुधीर मुनगंटीवार हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ज्यांना आम्ही ओरिजिनल म्हणतो, 100 नंबरी सोनं, असे सुधीर भाऊ आहेत. पक्षाचा मूळ ढाचा आणि साचा काय आहे, विचार काय आहे, संघाचे स्वयंसेवक आहेत, त्याच्यामुळे त्यांची वेदना ही असणारच की बाहेरून आलेल्या लोकांनी पक्षाचा ताबा घेतलेला आहे आणि ते पक्ष चालवतात. ही एका सच्च्या कार्यकर्त्याची वेदना असते, ज्यांनी पक्षासाठी आयुष्य वेचलेलं आहे, ज्याने पक्षासाठी संघर्ष केला आहे, लाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला. अशा कार्यकर्त्यांपैकी एक सुधीर मुनगंटीवार, जे मूळ भाजपचे लोक आहेत विदर्भात, त्यात नितीन गडकरी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वेदना ह्या वेदनाच असणार ना. सर, आपने एक सर ट्वीट किया हुआ है जिसमें आप ये कह रहे हैं, आपने जो ट्वीट किया है उसमें वो कह रहे हैं कि आपने जो कहा है कि अभी हमें बोलना चाहिए था वरना हम फिर चुप्पियां लेके मर जाएंगे. हाँ, क्या ये इशारा कांग्रेस को लेकर है? सबके लिए है. जो आज चुप बैठे हैं, जिसकी जो हालत है, संविधान की जो हालत है, सुप्रीम कोर्ट की जो हालत है, सबका आवाज़ दबा दिया है और हम जनता चुप है. अगर जनता चुप रहेगी, नेता चुप रहेंगे, सामाजिक कार्यकर्ता चुप रहेंगे, तो इतिहास हमें माफ़ नहीं करेगा. और जब हम जीवन के आखिरी पड़ाव पर होंगे तो हमें ऐसा आएगा मन में, अरे अरे हमको बोलना चाहिए था, कुछ करना चाहिए था. तब समय निकल चुका होगा. तो ये एक समय है कि आज बोलो, आज संघर्ष करो और देश को बचाओ. तो क्या लगता है कांग्रेस को ये समझ जाना चाहिए आपका इशारा और आपके जो ठाकरे बंधुओं की जो युति उसमें शामिल हो जाना चाहिए? नहीं, ये इशारा उसके लिए नहीं है, लेकिन महाविकास आघाड़ी के कांग्रेस हमारे सबसे
भरोसेमंद साथी है। अगर हमको बीजेपी का पराभव करना है, हराना है हमको, तो सबको एक साथ आना होगा। सर, राष्ट्रवादी कांग्रेस से आपकी चर्चा चल रही है कि आप कितनी सीट उनको देखिए, छोड़ने के लिए तैयार हैं? जयंतराव पाटिल, शशिकांत शिंदे जी और खुद शरद पवार जी इस बारे में चर्चा कर रहे हैं, और मुझे लगता है एनसीपी के साथ हमारा भी गठबंधन हो सर, जाएगा। आप अपनी युति कब तक जाहिर कर रहे हैं? सबको कभी ये भी हो कि आप सकती है, सीट शेयरिंग को लेकर कभी 12 भी हो सीट है, सकती पता चल रहा है, उस पे है, मामला आज रखा शाम हुआ को भी हो सकती है, कल सुबह भी हो सकती है। है। Thank सर, you. अरावली एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.